नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळं काम करायला चालू आहे. त्यामध्ये आज आपण राळ्याच्या पापड्या बनवतोय. तर राळं हे मिलेट्स असतं, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. तर हे तेच राळं असतं ज्याचा आपण संक्रांतीला भात करतो. तर हे तेच राळं आहे. तर आता इथं या राळ्यापासून आपल्याला याच्या पापड्या, भातोड्या, पळीपापड तुम्ही काय बोलता ते इथं बनवणार आहे. तर काय करायचं आहे, सुरुवातीला या राळ्याला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. इथं पाहू शकता छान स्वच्छ धुतले, भरपूर पाणी घालून धुतलेलं आहे. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. एक मोठा ग्लास भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे मी आणि हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी काय केलेलं आहे, आज रात्री भिजवलेलं आहे हे. आजची रात्र, उद्याचा पूर्ण दिवस एवढं याला मी भिजवून घेतलेलं आहे. म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवस. तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता, दुसऱ्या दिवशी रात्रीचा टाईम आहे हा. तर यावेळेला हे जे राळं आहे ते छान भिजलेलं आहे आणि यावरती अशा प्रकारचा हा फेस आलेला आहे. तर याच्यावरचं जे एक्स्ट्रा आपण पाणी टाकलेलं असतं ते संपूर्णपणे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि यासोबतच हा फेस आहे तोही आपल्याला काढून टाकायचा आहे. हे जे पाणी आहे वरचं त्याचा आपल्याला काही उपयोग नाही, त्यामुळे हे पाणी काढून टाकायचं आहे. पाणी काढल्याच्या नंतर आणखीन हे 2 वेळेला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. फक्त पाणी घालायचं आहे आणि विसळून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. चोळायचं वगैरे काही जास्त नाही याला, कारण हे भरपूर असं भिजलेलं असतं. तर 2 वेळेला धुवून आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून ज्या प्रकारे आपण इडलीचं पीठ वाटतो तशा प्रकारे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. यामध्ये काहीही दुसरं मिक्स करायचं नाही. फक्त हे पीठ चांगलं असं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक असं वाटायचं आहे. खूप बारीक चिकनं असं गरज नाही वाटायची. थोडंसं दरदरीत राहिलं तरीही चालतं. आता यामध्ये पाणी घातलेलं आहे, इथं पाहू शकता. आणखीन मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. चांगलं हे तळापासून मिक्स करायचं आहे. संपूर्ण राळं मी इथं 2 बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये पाणी घातले आणि हे झाकून आता हे पीठ जे आहे ते रात्रभर आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते चांगलं असं भिजलेलं आहे. यावरचं जे पाणी आहे ते निथळलेलं आहे, पीठ खाली बसलेलं आहे आणि जे पाणी आहे ते वर आलेलं आहे. तर ते पाणीही आपल्याला काढून टाकायचं आहे. पाहू शकता पीठ छान असं फुगलेलं आहे, आपलं छान भिजलेलं आहे. पिठाला हलकासा आंबूसपणा येतो, त्यासाठी पीठ जे आहे ते रात्रभर अशा प्रकारे भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या पापड्याही छान लागतात. तर इथं पाहू शकता आता वरचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते संपूर्णपणे काढून टाकलेलं आहे आणि हा जो चीक आहे तो आपला आता चांगला असा भिजलेला आहे. आता हे आपल्याला शिजायला घालायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या 2.5 पट आपल्याला पाणी लागणार आहे. तर इथं मी एका भांड्याने चीक जो आहे तो मोजून घेतलेला होता, जे पीठ आपलं झालेलं होतं ते, आणि त्याच्या 2.5 पट इथं मी पाणी घालत आहे. तर शिजवण्यासाठी थोडंसं मोठं भांडं वापरा. माझं हे भांडं थोडं कमी पडलं, तर मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 2.5 पट पाणी घालायचं आहे. तर इथं मी 2 जे डबे आहेत ते भरून घातले आणि तिसरा अर्धा घातलेला आहे. सोबतच थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे आपल्याला अडी-अडचणीच्या वेळेला आपल्याला पुढे जर लागलं त्यासाठी. आता हे पाणी जे आहे ते फुल गॅसवरती चांगलं असं कडकडीत गरम होऊ द्यायचे. गरम पाणी झाल्याच्या नंतर जे आपण एक्स्ट्रा पाणी टाकलेलं होतं ते काढून ठेवायचं आहे. ते पाणी आपल्याला जर पुढे गरज पडली तर वापरायचं आहे, नाही गरज पडली तर वापरायचं नाही. पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतो. तर इथं आता पाणी गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी तीळ घातलेले आहेत. 1, 2 ते 3 चमचे तीळ घातलेत. 1 चमचा भरून खसखस घातले. सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे. चांगलं असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आता आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची. लक्षात ठेवायचं आहे, पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला चीक हटायचा नाही आहे. तर पाणी जे आहे ते आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपला चीक हटायचं आहे. ऑलरेडी राळं हे मिलेट्स असतं, त्यामध्ये जराही म्हणजे खस नसते, तर तशा पापड्या तुटू शकतात म्हणून. तर इथं जे पीठ आहे आपलं तेही घालते वेळेला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे, तसंच घालायचं नाही आहे. आणि हे पाणी आता फुल गॅसवरती आपल्याला उकळी येऊ द्यायची. इथं पाणी गरम झालेलं आहे फक्त, त्यावेळेला मी यामध्ये तीळ, खसखस आणि मीठ घातले आणि आता याला थोडं 2 मिनिट ठेवलं आणखीन, की चांगली अशी खळखळून उकळी येते. उकळी आल्याच्या नंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे किंवा बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चीक हटायचा आहे. तर इथं पाहू शकता उकळी पाण्याला चांगली अशी फुटलेली आहे. मी गॅस जो आहे तो स्लो केलेला आहे. तुम्ही बंद केला तरीही चालेल. चुलीवरती हटलं तरीही चालतं, तरीही काही हरकत होत नाही. आता उकळी फुटल्याच्या नंतर एक वेळेला हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो चीक आहे आपला तोही तळापासून चांगला हलवून घ्यायचा आहे आणि नंतर मग इथं पाहू शकता एका हाताने पाणी हे चांगलं ढवळत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने जे आपलं दळलेलं पिठाचा चीक आहे तो यामध्ये थोडा अशा प्रकारे घालत जायचा आहे. एकदमच ओतायचं नाही आहे, तसं ओतलं तर गुठळ्या होतात. त्यासाठी एका हाताने चांगलं मिक्स करत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने जो चीक आहे तो घालत जायचा आहे.
तर भांड्यामध्ये शिल्लक थोडंसं पीठ राहतं, त्यामध्ये जे आपण गरम करून ठेवलेलं पाणी आहे ते थोडंसं इथं मी घातलेलं आहे आणि भांडं विसळून घेतलेलं आहे. आता हा चीक आपला हाटून झालेला नाही, तर एक 2 ते 3 मिनिट हे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला अशा प्रकारे चांगलं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे जो आपला चीक आहे तो चांगला हाटून होतो. गॅस जर तुम्ही बंद केला असेल तर तुम्ही इथं चालू करा आणि 2 मिनिट हे आपल्याला अशा प्रकारे हलवतच राहायचं आहे. याला हलवायचं बंद करायचं नाही, नाहीतर पीठ जे आहे ते तळाला जाऊन बसेल आणि मग ते घट्ट गोळा बनेल. तर त्यासाठी 2 मिनिट हे अशा प्रकारेच हलवत राहायचे मीडियम गॅसवरती. पाहू शकता जसं-जसं आपण हलवत राहतोय तसं-तसं हे पीठ शिजत जाते आणि घट्ट होत जाते. जराही गुठळी यामध्ये बनलेली नाही, त्यामुळे हलवायचं आपल्याला बंद करायचं नाही. कुरडयाचा चीक जो असतो तो आपण गरम पाण्यामध्ये घातला की तो लगेच शिजतो, लगेच घट्ट होतो. तर त्याला अशा प्रकारे करायची गरज लागत नाही. पण या चिकाला अशा प्रकारे 2 मिनिट चांगलं हलवत राहायचं आहे. आता चीक चांगला असा घट्ट झालेला आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, रात्री ज्यावेळेला पीठ दळून झालं होतं त्यावेळेला मी इथं मूठभर साबुदाणा घेतलेला आहे. तो चांगला धुवून घेतलेला आहे सुरुवातीला पाणी घालून आणि नंतर मग जेव्हा आपण पीठ दळून ठेवलं होतं तेव्हाच मग भरपूर असं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि नंतर इथं सकाळी पाहू शकता आपला साबुदाणा जो आहे तो चांगला असा फुलून आलेला आहे. भरपूर पाणी घातल्यामुळे साबुदाणा चांगला फुलला आहे. आता आपला चीक हाटून झाल्याच्या नंतर हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर मग या चिकामध्ये घालून घ्यायचा आहे. ते कशासाठी, तर हे राळं मिलेट्स असतं, यामध्ये कस नसते, त्यामुळे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या उलटते वेळेला तुटू शकतात, फाटू शकतात किंवा आपला चीक जो आहे तो व्यवस्थित बनणार नाही. त्यासाठी चिकटपणा येण्यासाठी थोडासा साबुदाणा यामध्ये जरूर घालायचा आहे. वाटून घालायचा नाही, अशा प्रकारे भिजवूनच घालायचा आहे, म्हणजे तो पापडी तळल्यानंतरही मग छान दिसतो. तर इथं आता साबुदाणा घालून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही चीक आपला चांगला घट्टसर झालेला आहे. तर इथं तुम्हाला चीक खूप घट्ट वाटत असेल किंवा इथून पुढे तर आपलं जे गरम पाणी काढून ठेवलेलं होतं आपण, ते आपण इथे वापरू शकतो. तर शिजल्यानंतर हा चीक थोडासा पातळ होतो हेही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही पाणी घालू नका. आता चांगलं हे मिक्स करून घेतले. आता इथं पाहू शकता चीक आपला चांगला शिजत आहे. तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती हे चांगलं 5 ते 7 मिनिट चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये-मध्ये 1 ते 2 वेळेला आपण झाकण काढून तो चीक जो आहे तो हलवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला चीक एकसारखा चांगला खालपासून वरपर्यंत शिजतो. इथं पाहू शकता आता पूर्ण चीक जो आहे तो शिजून झालेला आहे. ते पाहू शकता छान असं फुगून आलेलं आहे. तर इथं मला वाटलं की माझं भांडं थोडं छोटं झालंय. त्यासाठी मी सुरुवातीला सांगितले की भांडं थोडंसं मोठं घ्या म्हणून. आता इथं चीक जो आहे तो चांगला असा शिजून झालेला आहे. यावेळेला जर तुम्हाला वाटलं की चीक घट्ट आहे, तर तुम्ही पाणी वापरू शकता. पण अशा प्रकारचा चीक जो आहे तो घट्ट असला पाहिजे. खूप पातळ करायचं नाही, नाहीतर आपल्या पापड्या ज्या आहेत त्या पेपरपासून निघत नाहीत. तर इथं चीक शिजवून झालेलं आहे. आता इथं मी प्लास्टिक पेपर अंथरून घेतलेला आहे. त्यावरती पळीने अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या पापड्या आपल्याला घालायच्या आहेत. खूप मोठ्याही घालायच्या नाहीत आणि खूप पातळही घालायच्या नाहीत, हेही लक्षात ठेवायचं आहे. खूप पातळ घातल्यामुळेही काय होतं, त्यानंतर सुकल्याच्या नंतर निघत नाहीत. प्लास्टिक पेपरवरती कधीही पापडी घालताना आपला चीक जो आहे तो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. खूप गरम-गरम पेपरवरती घालायचं नाही आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. कितीही चांगलं असलं तरी शेवटी ते प्लास्टिकच असतं. त्यामुळे चीक थोडासा उघडा ठेवून तो थोडासा हलकासा थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच मग प्लास्टिक पेपरवरती तो घालायचा आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती घातलं तरीही चालतं. ते संध्याकाळी नंतर आपण पाणी मारून पापड्या पलटू शकतो. तर संपूर्ण पापड्या माझ्या इथं घालून झालेल्या आहेत. पाहू शकता एवढ्या पापड्या झालेल्या आहेत. खूप पातळ घालायच्या नाहीत, हलक्याशा जाडसरच घालायच्या आहेत. थोड्याशा इकडेही शिल्लक राहिल्यात आणि जे भांड्याला खरडं नसतं त्याचे मी शेवटीला सांडगे घातलेले आहेत. तर संध्याकाळच्या वेळेला या पलटून घ्यायच्यात आणि 2-3 दिवस चांगल्या या कडकडीत उन्हामध्ये सुकू द्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता चांगल्या पापड्या सुकून झालेल्या आहेत. याला खूप चांगला कलर किंवा शाईन असं येणार नाही, कारण राळं ही आपलं याच कलरचं असतं. तर जशा प्रकारचे आपलं धान्य असतं तशाच प्रकारचा कलर आपल्या पापड्याला येतो. तर इथं पाहू शकता अशा प्रकारच्या या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तीळ खूप छान मस्त दिसत आहेत यामध्ये. तर या पापड्या आपण चुलीवरती, हारावरती भाजून खाल्ल्या तर त्या आणखीन पौष्टिक होतात. पण इथं शहरामध्ये तशी सोय नसल्यामुळे या शेवटी तळाव्याच लागतात. थोडेसे तडे जाऊ शकतात, कारण शेवटी ते मिलेट्स आहे, त्यामुळे तडे गेले तरी हरकत नाही. पण खूप तुटू नयेत किंवा खूप चिरू नयेत यासाठी चीक चांगला शिजवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी चीक शिजवते वेळेला मी इथं 1-2 वाट्या माझा राळा असेल त्याला मी 5 ते 7 मिनिट शिजवून घेतले. तुमचं जास्त असेल किंवा प्रमाण कमी असेल तर त्यानुसार टाईम जो आहे तोही कमी जास्त होऊ शकतो. थोडंसं जास्त शिजवलं तर काही हरकत होत नाही.
फक्त कमी शिजवायचं नाही, त्यामुळे आपल्या पापड्या ज्या आहेत, त्या खूप चिरा जाऊ शकतात, तुकडे-तुकडे होऊ शकतात. तर त्यासाठी एवढी मेहनत करून आपल्या पापड्या चुरा होऊ नयेत यासाठी चिक व्यवस्थित शिजवा, व्यवस्थित हाटा आणि व्यवस्थित पापड्या घालून छान प्रकारच्या अशा प्रकारे वाळवून मस्त अशा आपल्या पापड्या ज्या आहेत, ते इथं बनवून तयार झालेल्या आहेत. राळं मिलेट्स आहे ते आपल्या खाण्यामध्ये आलं पाहिजे, त्यासाठी जरूर या प्रकारचा प्रयोग आपण करून पाहू शकतो. तर इथं फायनली पापड्या तळून झालेल्या आहेत. पाहू शकता साबुदाणा मस्त मोठा-मोठा यावरती दिसत आहे. म्हणून मी अगोदरच सांगितले तो वाटून घालायचा नाही. अशा प्रकारे तो छान दिसतो. कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा. आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा.